सेकंद चालू झाले. माऊली रामकृष्ण हरी मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 हे 49वं वर्ष आहे आणि गेली 48 वर्ष ह्या वैशाली रोड लाईन्स या माध्यमातून उगले बंधू परिवार यांच्या सहकार्याने आपल्या दिंडीला फार मोठं सहकार्य मिळतं. या वर्षी सुद्धा शिवाजी शेठ नबाजी उगले आणि मारुती महाराज नबाली उगले या कीर्तनकार क्या बात आहे. तर अशा या दोन बंधूंच्या सहकार्याने आपल्या मुंबई ते पंढरपूर दिंडीला अतिशय मौलिक सहकार्य म्हणजे तोहफा देने वाली की नियत देखी जाती है, तोहफे की किंमत नाही. त्यांचं हे एक मोठं सहकार्य आहे की आपल्या दिंडीला 33 दिवस ते विनामूल्य गाडी देतात की जेव्हा 11 महिने आमचा व्यवसाय करते तर 1 महिना पंढरीची वारी. मग आम्ही त्यांच्याच सहकार्याने ड्रायव्हरचा पगार आणि डिझेल जे काय असेल ते त्या पद्धतीने ते सांगतील त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या ड्रायव्हरची काळजी घेतो. फक्त हे औपचारिक म्हणून हे दिंडीचं पत्र आहे की जे आता मी बोललो तेच आपल्या ह्याच्यामध्ये आहे की आपल्या दिंडीचं सहकार्य आहे. आणि ही आपल्या दिंडीची जाहिरात. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. आपली मुंबई दिंडी गेट ऑफ इंडियाला 29 जूनला निघणार आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे दिंडी आता पळसदरी कर्जत भिवपुरी या मार्गाने जाता पुन्हा पहिल्या वर्षासारखी पनवेल मार्गे म्हणजे 4 रात्री कमी झालेले आहेत. त्यामुळं आता आमचं दिंडीचं नियोजन हे 24 तारखेचं होतं पण आता ते नसून 29 जूनचं आहे. म्हणजे हा अभिनंदन. चार मुक्काम आमच्या भावाच्या बंगल्याला सांगितलं. बंधूंचा बंगला आमचा भिवपुरीला आहे ते सांगितलं बाबा वारकऱ्यांची अशी प्रबळ इच्छा आहे की 4-5 दिवस त्या पावसाळ्याच्या नादात त्यांच्या शेतीच्या नादामध्ये 4-5 दिवस वाढतात आणि नाहक तो टप्पा फिरून जातो. जुना रस्ता जो आहे म्हणजे पहिला मुक्काम वडाळा, दुसरा मुक्काम वाशी आणि तिसरा मुक्काम विठ्ठलवाडी आणि चौथा मुक्काम चौक आणि 5वा मुक्काम खोपोली. 5 दिवसात खोपोली गाठली. पण मागच्या 18 वर्षामध्ये आम्ही 10व्या दिवशी खोपोलीला पोहोचायचो. बरं असो झालेली सेवा माऊली चरणी अर्पण. इथे मी जाणीवपूर्वक लिहिलेले शिवाजी शेठ उगले आणि आमचे त्यांचे बंधू परिवार यांना मी धन्यवाद देतो. हे एक औपचारिक आहे. हे औपचारिक मी का करतो तर आपल्या माघारी किंवा त्यांच्या माघारी त्यांच्या कामकाज करण्याच्या व्यवस्थेमध्ये किंवा आपल्याला हे पत्र आहे या दृष्टीने आपल्याला सेवा झाली पाहिजे. खूप धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी. काही चुकलं असलं त्यात सहकार्य करावं आणि आपण मजा लय करायची काही थोडंपण पायाची वाहनं वाईटची बरी त्या बात रामकृष्ण हरी. त्यांचं पण नाव लिहायचं होतं हो शेठला पाठवा पत्र जातं ना.